भरारी पथकात अनुपस्थित आढळलेले 2 कर्मचारी निलंबित. निवडणूक कर्तव्यात कसूर खपवून घेणार नाही. जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांचा इशारा. निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याने आढळून आल्याचे मंडळ अधिकारी व तलाठी अशा 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला. निवडणुकीचे गांभीर्य ओळखून सर्व जबाबदार यंत्रणांनी काम करावे. निवडणूक कर्तव्यात एकही कसूर खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक 1 चे पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी महादेव सरप आणि पथकातील सदस्य जीवन राठोड यांनी कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कसूर केली व सचोटी राखली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नियम 3 मधील तरतुदींचा भंग झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पथक प्रमुख मंडळ अधिकारी श्री सरप हे निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर राहत नसल्याबाबत वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून त्यांना मूर्तिजापूर मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली व खुलासा मागून चौकशीही करण्यात आली. श्री सरप हे निर्धारित वेळेत नसल्याने दिसून आले. श्री सरप यांनी स्वतः उपस्थित राहण्यासह पथकाच्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवणे व दिलेल्या कालावधीत गस्त घालणे अपेक्षित होते. तथापि ते रात्री 1 ते 3 दरम्यान अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे तलाठी जीवन राठोड हेही रात्री 12:30 वाजता नंतर पथकासोबत नव्हते. जर पथक प्रमुख गैरहजर असतील तर त्याबाबत सदस्यांनी आचारसंहिता नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कल्पना देणे आवश्यक होते. दोन्ही कर्मचाऱ्यांनी कर्तव्य न पाळल्यामुळे श्री सरप व श्री राठोड या दोघांनाही महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या नियम 4 अन्वये निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत दोघांचेही मुख्यालय अकोला तहसील कार्यालय राहील. कार्यालयाप्रमुखांच्या परवानगीशिवाय यांना कार्यालय सोडता येणार नाही. मुख्यालयी राहण्यास कसूर केली तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे आदेश नमूद केले आहे. जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात निवडणूक यंत्रणा पथके अधिकारी कर्मचारी यांनी निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कर्तव्यात कुठेही हयागय केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.